नमस्कार शेतकरी मित्रांनो, 24 ऑगस्ट 2025 रोजी सुद्धा महाराष्ट्रातील बरेच जिल्हे मुसळधार पावसाने झोडपणार आहेत। या दिवशी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये धो-धो प्रकारचा पाऊस पडणार आहे। काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, तर काही ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश, काही ठिकाणी अधूनमधून स्वच्छ सूर्यप्रकाश आणि ढगाळ वातावरण राहणार आहे। तुमचा जिल्हा नेमका कोणत्या यादीत येतो ते पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब सुद्धा करून घ्या, कारण या चॅनलवर दररोज महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांची योग्य व्यवस्थितरित्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते। चला तर सुरू करूया। सर्वप्रथम रायगड जिल्ह्यामध्ये पहाटे 12 ते 6 दरम्यान ढगाळ वातावरण, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी, नंतर सकाळी 6 ते 12 दरम्यान पावसाच्या अधूनमधून सरी कायम, दुपारी 12 ते 4 दरम्यान मध्यम सरी, एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जोरदार सरी सुद्धा शक्य आहेत। संध्याकाळी 4 ते 12च्या दरम्यान ढगाळ आणि अधूनमधून हलक्या सरी, म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये दिवसभर पावसाचे स्वरूप आपल्याला पाहायला मिळणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यात प्रामुख्याने पहाटे ढगाळ, काही ठिकाणी हलक्या सरी, हलक्या मध्यम सरी सकाळी सुद्धा, नंतर दुपारी ढगाळ ते आंशिक ऊन, मध्यम सरी संभव, संध्याकाळी आणि रात्री पुन्हा पावसाच्या सरी, म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा दिवसातून काही काळ सूर्यप्रकाश, मात्र दिवसाचा अधिकांश भाग मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींनी भरलेला दिसत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहाटे ढगाळ आणि ठिकठिकाणी सरी, सकाळी पावसाच्या सरी सतत, काही वेळा मध्यम स्वरूपाच्या, दुपारी ढगाळ ते आंशिक ढगाळ, हलक्या ते मध्यम सरी, संध्याकाळी आणि रात्री सरींचा पुनरुच्चार, अशा स्वरूपात सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसभर वातावरण राहील। पालघर जिल्ह्यामध्ये पहाटे ते दुपारी 12 वाजेपर्यंत मध्यरात्री ढगाळ वातावरण, सकाळपर्यंत हलका ते मध्यम पाऊस शक्य, नंतर दुपारी 12 ते 16 दरम्यान वेळोवेळी ढगाळ, काही वेळा पावसाची शक्यता, दुपारच्या थोड्या वेळात तापमान 28 ते 29 डिग्री पर्यंत, संध्याकाळी 16 ते 24 दरम्यान ढगाळ वातावरण, रात्री पुन्हा पावसाची सुद्धा शक्यता। ठाणे जिल्ह्यात सकाळी 12 वाजेपर्यंत मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत पावसाचे काही तास, खास करून सकाळी 5 ते 8 AM दरम्यान, दुपारी 12 ते 16 दरम्यान ढगाळ वातावरण, दुपारी तापमान 30 डिग्री पर्यंत, संध्याकाळी 16 ते 24 दरम्यान ढगाळ असताना रात्री पुन्हा पावसाची शक्यता। मुंबई सकाळी 12 पर्यंत मध्यम ते ढगाळ वातावरण, विशेष करून सकाळी 5 ते 7 दरम्यान पाऊस होण्याची शक्यता, दुपारी 12 ते 16 दरम्यान ढगाळ वातावरण कायम, काही वेळा पावसाची शक्यता, संध्याकाळी 16 ते 24 दरम्यान ढगाळ वातावरण कायम राहील, संध्याकाळी पुन्हा पावसाची शक्यता। विशेष सूचना, ठाणे व पालघर प्रमाणे मुंबईतही सकाळी काही तास पावसाची शक्यता लक्षात घ्या। विशेष करून अग्रसूचना नाही, परंतु पावसाची स्थिती सरासरीपेक्षा अधिक संभव आहे। नागपूर जिल्ह्यात सकाळी 12 पर्यंत ढगाळ वातावरण, सकाळपर्यंत तापमान सुमारे 24 ते 27 डिग्री, दुपारी 12 ते 16 दरम्यान शॉवर सरी होण्याची शक्यता, संध्याकाळी आणि रात्रीपर्यंत म्हणजे 16 ते 24 दरम्यान थंडीदार विजासह थंडरस्टॉर्म, 9 ते 10 दरम्यान त्यानंतर ढगाळ वातावरण। भंडारा जिल्ह्यात सकाळ ते दुपारी ढगाळ वातावरण कायम, तापमान सुमारे 24 ते 28 डिग्री, दुपारी 12 ते 16 दरम्यान सतत ढगाळ, संध्याकाळी 4 ते 5 दरम्यान पाऊस, रात्री ढगाळ वातावरण कायम, उशिरा पाऊस होण्याची शक्यता कमी। गोंदिया जिल्ह्यामध्ये मध्यम ते हलका पाऊस शक्य, नंतर दुपारी 12 ते 16 दरम्यान सतत ढगाळ वातावरण, संध्यावर नंतर कधीतरी पाऊस, रात्री ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता कमी। गडचिरोली जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी सरींची सुद्धा शक्यता, दुपारी 10 ते 14 दरम्यान तापमान वाढून वातावरण पूर्णपणे ढगाळ, संध्याकाळी 17 वाजेपासून काही वेळा पाऊस होऊ शकतो। चंद्रपूर जिल्ह्यात सकाळ ते दुपारी 12 वाजेपर्यंत म्हणजे ढगाळ वातावरण, तापमान 24 ते 30 डिग्री, दुपारी 12 ते 18 दरम्यान थंडीसह विजासह वादळाची शक्यता, रात्री ढगाळ वातावरण कायम। वर्धा जिल्ह्यात ढगाळ वातावरण, हलक्या सरींची शक्यता, सकाळ ते दुपारच्या स्वरूपात, नंतर दुपार ते संध्याकाळमध्ये आंशिक सूर्यप्रकाश, तापमान 30 डिग्री सेल्सिअस, रात्री ढगाळ राहणार। अमरावती जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत ढगाळ वातावरण, 11 ते 14 दरम्यान, विशेष करून 11 ते 12 वाजता हलक्या सरी, 14 ते 18 वाजेपर्यंत म्हणजे ढगाळ, दुपारी उशिरा हलक्या 17 वाजाच्या सुमारास हलका पाऊस,
18 ते 24 दरम्यान ढगाळ वातावरण, तापमान 26 ते 27 डिग्री. यवतमाळ जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत ढगाळ वातावरण, तापमान 23 ते 25 डिग्री. मध्यान्ह म्हणजे 11 ते 14 वाजता दुपारी तापमान वाढून 29 ते 31 डिग्री. संध्याकाळी 17 ते 18 वाजेपर्यंत सरींची शक्यता 17 वाजतापासून सुरू. 18 ते 24 वाजेपर्यंत ढगाळ वातावरण, तापमान 26 ते 28 डिग्री. वाशिम जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत ढगाळ वातावरण, तापमान 22 ते 24 डिग्री. नंतर 11 ते 14 दरम्यान, विशेष करून 11 ते 12 वाजता हलक्या सरी. नंतर दुपारून 14 ते 18 दरम्यान तडाखेबाजी वादळ जाणवू शकतात. दुपारी 3 ते 4 वाजाच्या दरम्यान. रात्री 18 ते 24 दरम्यान कडकडाटी वातावरण, तापमान 24 ते 25 डिग्री. अकोला जिल्ह्यामध्ये IMDने अकोलासह इतर विदर्भ जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस व विजासह वादळाची शक्यता दर्शवली आहे. त्यामुळे येलो अलर्ट या ठिकाणी दिला आहे. या ठिकाणी दुपारी 2 ते 3 वाजाच्या पावसाची शक्यता आहे. रेन दर्शवला आहे. त्यानंतर तापमान 28 ते 29 डिग्री. रात्री वातावरण ढगाळ राहील. रात्री थोडं शांत वातावरण राहील. बुलढाणा जिल्ह्यात सकाळी ढगाळ वातावरण, दुपारी तापमान वाढून 28 डिग्री पर्यंत. वातावरण क्लाउडी व मोस्टली क्लाउडी राहील. संध्याकाळी ढगाळ चालू राहील. तापमान सुमारे 24 ते 27 डिग्री. जळगाव जिल्ह्यात सकाळी ढगाळ वातावरण असणार. दुपारी 1 ते 3 वाजता पाऊस, रेन आणि शॉवर्स दिसत आहेत. तापमान सुमारे 27 ते 29 डिग्री. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सकाळी 10 वाजेपर्यंत ढगाळ वातावरण. सकाळी काही ठिकाणी हलक्या सरी 3 ते 4 वाजाच्या सुमारास. नंतर सकाळी 7 ते 8 दरम्यान सुद्धा पावसाची शक्यता. 12 ते 16 दरम्यान वातावरण भरपूर ढगाळ. नंतर संध्याकाळी 5 वाजता हलका पाऊस येण्याची शक्यता. धुळे जिल्ह्यामध्ये 12 वाजेपर्यंत तासवार वातावरण, साधारणपणे ढगाळ ते आंशिक उशिरा पावसाची स्पष्ट जानकारी नाही. दुपारी 12 ते 16 वाजेपर्यंत तापमान वाढून 27 ते 29 डिग्री. काही ठिकाणी काही आजूबाजूला हवामान बदललेले असू शकते. नाशिक मध्यरात्री ते सकाळी ढगाळ वातावरण. सकाळी काही वेळा विशेषतः 2 ते 3 आणि 5 ते 9 दरम्यान सतत पाऊस. दुपारी 12 ते 16 दरम्यान मोसम सतत पावसाळू. काही वेळा रेन परत येण्याची शक्यता. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सकाळी 9 ते 10 वाजता सरी. दुपारनंतर आभाळ हलकं होतं जाऊन सूर्यदर्शन. IMD कडून सकाळी 10 वाजतापर्यंत येलो वॉच, हेवी रेनफॉल, कमाल तापमान 28 डिग्री सेल्सिअस. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सकाळी 9 ते 10 वाजता हलक्या सरी. दुपारी 3 वाजता सुमारास पुन्हा पावसाचा झटका. अन्यथा दिवसभर वातावरण ढगाळ. जालना जिल्ह्यात बहुतेक वेळा ढगाळ वातावरण. दुपार उशिरा 3 ते 4 दरम्यान हलका पाऊस. काही ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता. बीड जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत आकाश ढगाळ. सकाळी 9 ते 10 वाजता सरीचा काहीसा झटका संभव. दुपारी 10 ते 16 दरम्यान वातावरण ढगांचा. दुपारी तापमान 30 डिग्री पर्यंत. आंशिक सूर्यप्रकाश संभव. संध्याकाळी ढग कमी होऊन वातावरण हलके धुक्यात. परभणी जिल्ह्यामध्ये सकाळी 10 वाजेच्या दरम्यान ढगाळ वातावरण, नीट सूर्यप्रकाश नाही. दुपारी 12 ते 15 वाजता थंड गरजांसह तापमान, विशेष करून 2 ते 3च्या दरम्यान विजासह पाऊस शक्य. संध्याकाळी वातावरण अपेक्षेप्रमाणे खुलं. तापमान कमी होऊन 24 ते 25 डिग्री. हिंगोली जिल्ह्यात सकाळी ते दुपारी ढगाळ वातावरण. विशेष करून 11 ते 12 वाजता हलक्या सरी. दुपारी 12 ते 15 वाजेपर्यंत मोस्टली क्लाउडी विथ शॉवर्स. संध्याकाळी आणि रात्री वातावरण हळू स्वच्छ होईल. नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळी 8:30 पर्यंत आकाश साधारण ढगाळ. यावरील येलो वॉच ऑफ लाइटनिंग अँड गेस्टी पॉइंट्स लागू आहेत. विजेसह वादळे व 30 ते 40 किलोमीटर प्रति आवर्स वाऱ्याचा धोका. दिवसभर वातावरण ढगाळ राहील. आकाश खुलते. पावसाची शक्यता कमी. लातूर जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण. दुपारी ते संध्याकाळी हेजी सनशाईन. अर्थ सूक्ष्म ढगाळ वातावरण. हलका सूर्यप्रकाश. तापमान सुमारे 28 ते 30 डिग्री. रात्री पुन्हा आकाश पुन्हा ढगाळ. धाराशिव जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण. सतत तापमान संध्याकाळी 22 ते 26च्या दरम्यान. दिवसभर वातावरण ढगाळ स्वरूपाचं राहील. अधूनमधून स्वच्छ सूर्यप्रकाश. सोलापूर जिल्ह्यामध्ये सकाळी 10 ते 12च्या दरम्यान आकाश ढगाळ असून सकाळपर्यंत तापमान सुमारे 23 ते 27 डिग्री. IMDने 10 वाजतापर्यंत येलो वॉच, हेवी रेनफॉल घोषित केला आहे. अनपेक्षित पावसाची शक्यता. 10 ते 4 दरम्यान ढग कमी होऊन हळूहळू आकाश मोकळं होत आहे. तापमान वाढून 30 डिग्री पर्यंत जाण्याची शक्यता. सातारा जिल्ह्यात 12 ते 10 म्हणजे 10 ते 12च्या सुमारास 22 डिग्री ते 24 डिग्री तापमान.
हलक्या पावसाची शक्यता. नंतर 12 ते 4 दरम्यान वातावरण ढगाळ. संध्याकाळी सुद्धा वातावरण ढगाळ स्वरूपाचं राहील. पुणे जिल्ह्यात म्हणजे सकाळचा जो कालावधी आहे 12 वाजेपर्यंत या ठिकाणी प्रारंभी ढगाळ वातावरण. काही वेळा काही ठिकाणी शॉवरची सुद्धा शक्यता. नंतर दुपारून 4 वाजेपर्यंत सतत वातावरण ढगाळ राहील. जिल्ह्यातील काही भागात सशक्त ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरींची शक्यता. सांगली जिल्ह्यात सकाळी 8 ते 11 दरम्यान वातावरण ढगाळ असून 11 ते 12 दरम्यान हलक्या पावसाची शक्यता. 12 ते 4 दरम्यान पावसाची स्थिती हलकी राहील. संध्याकाळी ते रात्री आकाश ढगाळ, तापमान घटून सुमारे 22 ते 24 डिग्री. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सकाळी 8 ते 11 सुरुवातीला सरी, त्यानंतर ढगाळ, स्पष्ट पाऊस 10 ते 11 दरम्यान. नंतर 12 ते 4 दरम्यान सतत सरीची शक्यता. दुपारी 1 ते 2 वाजाच्या सुमारास विशेष करून. संध्याकाळी वातावरण ढगाळ राहील. रात्री तापमान 22 ते 24 डिग्री.